सोलापुरात अक्कलकोट रोडवरच्या टेक्सटाईल कारखान्यात अग्नितांडव झालं आणि या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। या आगीमध्ये टेक्सटाईल कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातल्या इतर तिघांचा करुण अंत झालाय। सोलापुरात आगीच्या घटना सातत्याने घडतायत, त्यामुळे उपाययोजनांसंदर्भात आता चर्चा होतीये। पाहूयात। आगीत धुमसणार हे आहे सोलापुरातल्या अक्कलकोट रोड MIDC परिसरातला सेंट्रल टेक्सटाईल कारखाना। पहाटे 4च्या सुमारास कारखान्याला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। विशेष म्हणजे कारखान्याचे मालक मंसूरी आणि त्यांच्या कुटुंबातले 4 आगीच्या भक्ष्यस्थानी आले। तब्बल 10 तासांहून अधिक काळ आग धुमसतच होती। सुरुवातीला 3 लोकांना तिथून 2 पुरुष आणि 1 महिला व्यक्तींना तिथून आपण काढलेलं आहे बाहेर। अनकॉन्शियस स्टेटमध्ये होते, त्यांना आपण CPR वगैरे देऊन पोलिसांच्या गाडीने सिव्हिल हॉस्पिटलला रवाना केलेलं, पण दुर्दैवाने ते त्यांना मृत घोषित केलेलं आहे। त्यानंतर आता एकंदरीत 5 व्यक्ती आपण तिथून काढलेले आहेत, तेही मृत अवस्थेत आढळलेले आहेत। तर आगीच्या आता 90 ते 95% आग विझवलेली आहे। फक्त पॉकेट फायर्स आहेत आणि कूलिंग ऑपरेशन आता सध्या चालू आहे। सोलापूरच्या अक्कलकोट MIDC परिसरातल्या टॉवेल तयार करणाऱ्या कारखान्यात पहाटे 4च्या सुमारास आग लागली। कारखान्यातल्या कच्च्या मालामुळे आग वेगाने पसरत गेली आणि आगीने रौद्र रूप धारण केलं। या आगीमध्ये कारखान्याचे मालक उस्मान मंसूरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातले 3 सदस्य आणि अन्य 4 कर्मचारी असे एकूण 8 जण अडकले होते। यामध्ये मंसूरी यांच्यासह 8 जणांचा मृत्यू झाला। रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले। कामगारांना वाचवण्यासाठी यावेळी कारखान्याची भिंत फोडण्यात आली। आग विझवण्यासाठी जवळपास 100 पेक्षा अधिक अग्निशमक दलाच्या बंबांचा वापर करण्यात आला। या कारखान्यावर 250 ते 300 कामगारांची उपजीविका भागत होती। टेक्सटाईलला भीषण आग लागल्याची माहिती कळताच भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली। सातत्याने MIDC मध्ये अशा घटना घडतात। मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी याबाबत उपाययोजना करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे। सातत्याने अशा दुर्दैवी घटना घडतायत। मागच्या काळामध्ये उद्योग मंत्र्यांना सुद्धा मी कानावर घातलेलं होतं, किंबहुना ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा आता मला असं वाटतं की लक्ष घालण्याची गरज आहे। सातत्यानं शॉर्ट सर्किटच्या ह्याच्यामुळं या दुर्घटना घडत आहेत। सोलापुरातले माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी अग्निशमन यंत्रणा वेळेवर आली नाही असं म्हणत संताप व्यक्त केला आणि चौकशीची मागणी देखील केली आहे। तर खरं आहे, नातेवाईकांनी जो आरोप केला तर त्या वेळेला जर या ठिकाणी 2-4 मिनिटात जर गाड्या आल्या असत्या तर अनर्थ झाला नसता। तर याची चौकशी राज्य सरकारने करावी, मी मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो या संबंधी। तर या अग्नितांडवाची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माहिती घेतली। यावेळी पीडितांना आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं। सोलापुरातल्या या आगीच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली। सोलापूर शहरातील टेक्सटाईल कारखान्याला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण जिल्हा हा हादरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत सोलापूर शहर आणि परिसरामध्ये एकूण 3 MIDC आहेत। भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रशासन असो किंवा कारखान्यांचे संबंधित कंपन्यांचे मालक नेमकी काय योग्य दक्षता घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर।